सगळे युट्यूब क्रिएटर्स लाखो कमवतायत, फॉरेन ट्रिपला जातायत, फिरायला जातायत, मज्जा मारतायत, नाही का? किंवा खूप पैसे कमवतायत, डॉलर्सने कमवतायत, असं प्रत्येकाला वाटत असेल ना तुम्हाला. मग हे सत्य नाहीये. एक असतं काम करणं आणि एक असतं गाढवाप्रमाणे काम करणं. तर मी माझा नवीन युट्यूब चॅनल का सुरू केला बरं मग? हे सगळं जर असं होतंय, जर खरंच जर कमाई नाही होते किंवा युट्यूब चॅनल चांगले नाहीये, युट्यूब चांगलं नाहीये, मग का बरं मी माझा नवीन चॅनल सुरू केला? हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला? किंवा तुमची ही सगळं तुम्हाला क्युरिओसिटी असेल. तर तुम्ही म्हणत असाल की काही नाही, हा व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ डिमोटिवेट करण्यासाठी बनवलाय, आम्ही छान युट्यूबर आहोत, आम्हाला ही डिमोटिवेट करतीये, बरोबर ना? मग मी ना तो व्हिडिओ तुम्हाला अजिबात डिमोटिवेट होण्यासाठी काहीच बनवला नव्हता. फक्त युट्यूबची जी हार्श रियालिटी होती ती तुमच्यासोबत मी शेअर करावी एवढंच मला वाटत होतं, बाकी काहीच नाही. पण तुमचं झालं काय माहितीये, तुम्हाला वाटलं असणार की तो व्हिडिओ मी बनवला तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी. पण तसं काहीच नसतं. मी फक्त युट्यूबची रियालिटी सांगितली. कारण तुम्ही जे काम करताय ते तुम्ही पार्ट टाइम करावं, फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर न बनता तुम्ही पार्ट टाइम बना. आता फुल टाइम कधी बनायचं? खरंच युट्यूब कडून तेवढा इन्कम येते, म्हणजे समजा तुमचा जॉब तुम्हाला 15,000 कमवून देतोय आणि युट्यूब तुम्हाला 30,000 कमवून देतोय, तर जॉब सोडायचा आणि मग युट्यूबला यायचं. पण तुमचा जॉब जर तुम्हाला 15,000 देतो आणि युट्यूब तुम्हाला 0 पेमेंट देते आणि तरी तुम्ही जॉब सोडताय आणि डायरेक्ट फुल टाइम युट्यूबर बनताय, तर तुम्ही कसे आहात माहितीये का? तुम्हाला अक्कल शून्य गाढव म्हणतात ना, ते तुम्ही. आता तुम्हाला बोलू नये हे सगळं, मला माहितीये मी असं बोलू नये, पण मी ते सगळं केलंय. मी अक्कल शून्य गाढव बनलीये आणि म्हणून म्हटलं की तुम्ही हे करू नये, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले होते. पण तुम्हाला असं वाटत होतं की मी तो व्हिडिओ डिमोटिवेट करण्यासाठी बनवलाय किंवा हिने तर चॅनल सुरू केलाय, मग नवीन सुरू केलाय, मग आम्हाला ही काय शिकवतीये असं वाटत असणार ना. असं काहीच नाहीये. तुम्ही नवीन चॅनल सुरू करा किंवा तोच चालू ठेवा. पण माझं मत एवढंच आहे की फक्त आणि फक्त तुम्ही एवढंच करायचं, पार्ट टाइम साठी करायचं. अजिबात काही ते दुसरं फुल टाइम वगैरे युट्यूबर बनायच्या भानगडीतच पडायचं नाही. व्हिडिओ सुरू करायच्या आधी ना मी तुम्हाला सांगू इच्छिते, नमस्कार, मी तुमची मँगो डॉली आणि आजपासून मी तुमच्यासोबत खूप सारे व्हिडिओ शेअर करतेय. आजपासून असं नाही, पण खूप दिवसापासून मी शेअर करतेय. पण आजचा व्हिडिओ जो आहे तो मी यावर बनवलाय की कशा प्रकारे आपण युट्यूब साठी काम करतोय आणि तरी देखील आपल्याला फेल्युअर येतं, त्या टाइमला आपण काय करावं वगैरे सगळं 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 सांगणार आहे. मी माझं सगळं काही थोडंफार जे होतं ना ते माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये, एकदम माझा पहिला व्हिडिओ जाऊन बघितलात ना, एकदम ओल्डेस्ट असं जे लिस्ट असते ना ती, तो जो सॉर्ट बाय असतं ते मारलत ना एकदम ओल्ड व्हिडिओ, तर तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. सगळ्यात पहिला व्हिडिओ तोच आहे, कसं मी फेल झाले, कसं माझं काय झालं सगळं काही. सो नवीन असं चॅनलवरती सबस्क्राईब करून जा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं सांगते, मी माझं नवीन वर्ष ह्यासाठी सुरू केलंय कारण मला असं वाटलं की अजून एक चान्स घ्यावा तुमच्यासोबत. तुम्ही अजून एकदा मला छान हे कराल, म्हणजे मला असं वाटत होतं की आता पहिल्यांदा नाही केलं पण आता कराल, असा एक होप ठेवून मी सुरू केलाय. आता बघू काय होतंय ते. तसं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ना की कॉन्टेंट क्रिएट करणं नॉट इझी. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला मेहनत करावीच लागते, कन्सिस्टंटली तुम्हाला मेहनत करावी लागते. आता तुम्ही म्हणाल मी जर रोज व्हिडिओ टाकतेय तर मी विचार करा तुम्ही, मी काय करत असेल, कसं मॅनेज करत असेल, कसं मी करत असेल सगळं. बरं, मी माझा जॉब करतेय, मी माझं हे करतेय, मी युट्यूब करतेय, मी शॉर्ट्स देखील रोज टाकतेय, मी माझा व्हिडिओ देखील रोज टाकते, मग ते कसं करत असेल बरं. मी फिरायला देखील जाते. आता तुम्ही माझे जर ब्लॉग वगैरे बघत नसाल ना, माझे मी मराठीमध्ये एक ब्लॉग चॅनल वेगळा आहे, मी जेवढं शॉर्ट ब्लॉग टाकत असते, मिनी ब्लॉग म्हणून, ते त्याच्यावर मी दाखवते. मी फिरायला देखील हल्ली गेली होती मामाकडे, सो ते कसं करते, किंवा आता मी गणपतीला जाऊन येणार आहे ते मी सगळं कसं करणार मॅनेज, किंवा मी सगळं कसं करते मॅनेज, हे सगळ्याचा एक तुम्हाला एक प्रॉपर असं मी तुम्हाला सांगणार आहे. आता कसं असतं माहितीये, आपण जेव्हा फुल टाइम जॉब करतो आणि पार्ट टाइम आपण युट्यूबर असतो, त्या टायमिंगला आपण काय करायचं, आपला जो काही थोडा बहुत आपल्याला वेळ मिळतो, लाईक तुमचा एखादा संडे असेल किंवा तुम्हाला कधीतरी मध्ये सुट्टी असते, आपल्याला काही सणानिमित्त, आता गोकुळाष्टमीची सुट्टी असणार किंवा तुम्हाला कधीतरी 15 ऑगस्टची सुट्टी असते, ती लाईक एकच सुट्टी आली ह्या टायमिंगला, पण असतं असं काही ना काही सुट्ट्या असतात. सो रक्षाबंधनची सुट्टी होती, सो त्या सुट्ट्यांमध्ये आपण काय करायचं, एक शेड्यूल बनवायचं. मी ह्या टायमिंगला शूट करणार आहे आणि ह्या टायमिंगला मजा मारणार आहे. सो शूट झालं की आपला
वेळ आपलाच असतो. त्यानंतर मी काय करते, रात्री जेवून झाल्यावरती छान एडिटिंगला बसते. कारण जेवून झाल्यानंतर ना माझी सगळी कामं संपतात. मग मी एडिटिंग करते. 11:30 पर्यंत मी एडिटिंग करते आणि त्यानंतर मी झोपते. कारण मला पुन्हा सकाळी उठून डबा वगैरे सगळं तयार करायचं असतं. सो त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं म्हणजे काय करायचं, एक शेड्यूल बनवायचं. कसं करायचंय, मला कुठे जायचंय, किती वाजता मला बाहेर पडायचंय, सगळं काही. मी संध्याकाळी 6:30ला घरी येते. 6:30ला आल्यावरती माझी खूप सारी कामं असतात. लाईक मला लादी पुसायची आहे, मला कपडे धुवायचे असतात, मला भांडी घासायची असतात, मला जेवण बनवायचं असतं. मी आणि माझी बहीण राहतो. त्यामुळे काय होतं, माझी बहीण बाकीची जी कामं आहेत, लाईक लादी पुसणं सोडून कपडे भांडी ती करते. जेवण आणि लादी पुसणं मी करते. त्यामुळे ही 2 कामं मी विभागून घेतली आहेत. सो काय होतं, जर तुम्ही वेगळे अलोन राहत आहात किंवा तुम्ही आउट ऑफ टाउन राहता, एकटेच राहताय, तर तुम्हाला, मला माहितीये, खूप जास्त कामं पडतायत. पण जर तुम्ही दोघं राहताय, मित्रांसोबत राहताय, मैत्रिणीसोबत, बहिणीसोबत राहताय आणि जर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीसोबत राहताय, गोल्डन अपॉर्च्युनिटी. तुम्ही जर तुमच्या फॅमिलीसोबत राहताय ना, तर काहीच फरक पडत नाही. तर मला माहितीये काहीच काम नसतं. मुलींना तरी पहिलं होतं जमाना तो, की मुली छान काम बिम करायच्या. आता नाही वाटत मला कोणाची आई तुम्हाला काम करायला देत असेल आणि तुम्ही करत असाल. मला सांगा हा कॉमेंट करून. सो अशा प्रकारे आहे. तुम्ही त्या टायमिंगला बसा, छान कॉन्टेंट क्रिएटिंग करा. किंवा तुम्ही कॉलेजला जाताय, तर कॉलेजला तुम्ही समजा संध्याकाळी घरी आलात किंवा दुपारी घरी येताय किंवा तुम्ही दुपारी जाताय, तर तो सकाळचा वेळ असतो किंवा रात्रीचा तुमच्या जवळ जो वेळ असतो तो तुम्ही घ्या आणि त्या टायमिंगला कॉन्टेंट क्रिएटिंग करा. तुम्ही ते सगळा वेळ तुमचा तो तिथे घालवू नका. मग काय होणार, तुम्हाला डिमोटिवेट होणार, तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार. अरे देवा, अजून माझे सबस्क्रायबर का नाही वाढतायत, ते बघत राहायचं नाही सारखं सारखं. सकाळी उठल्या उठल्या अजिबात ते स्क्रोल करायचं नाही. मला लय घाणेरडी सवय होती ती करायची. सकाळी उठले ना की पहिले बघायचं सबस्क्रायबर वाढलेत का माझे. रात्री कोशाला सबस्क्रायबर वाढते, तू का अमेरिकेत राहतेस? नाही ना. रात्री लोकच, आपलेच लोक आहेत ना, रात्री झोपतात. मराठी लोक रात्री झोपतात. 10 नंतर ताराडूर. जास्तीत जास्त मुंबईची लोक असतील ना, साधारणतः 12 वाजता राहत असतील. गावची लोक 10 वाजता डाराडूर असतात. मग तुला कशाला कोण सबस्क्राईब करतंय? तुला काय अमेरिकेत राहणार आहेस तू? ती लोक सबस्क्राईब करणार आहेत का तुला? मराठी करतेस ना तूच कॉन्टेंट, मग कसं करतील? इंग्लिशमध्ये कर, मग ते लोक करतील. प्रॉब्लेम हा येतो. आपण हा विचारच करत नाही. डायरेक्ट सकाळी उठतो, मोबाईल घेतो आणि असं 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 करून बघतो. झाले नाहीत ग बाई, माझे आता 15-50 सबस्क्रायबर आहे, माझे 1000 सबस्क्रायबर अजून झाले नाही कसे. रात्रीच्या 2000 वाढायला पाहिजे होते ना, कसे वाढतील? कुठून येतील लोक? बघत नाही रात्रीचे. रात्रीचे कोण जागं असतं सांगा? जे वेल्ले आहे, जे असेच बसले ते जागे आहेत. मला नाही वाटत तरी पण कोण जागं असेल ना, सूत्राची सुट्टी असेल ना, ते जागं असतील. नाही कोण जागं राहत. प्रत्येकाला तर हेल्थची आपल्या पडलेली असते. तुम्ही कोणी तर जागं राहायला बघत नाही. आणि तुम्हाला सबस्क्राईब का बरं एवढ्या रात्री करतील? आणि केलंच, एकाच दुसरा वाढेल ना हो. 100-100, 1000-1000ची अपेक्षा करताय आणि मग डिमोटिवेट होऊन बसताय. त्यापेक्षा असं काहीच करू नका, कारण हे सगळं मी केलंय. त्यामुळे असं काहीच करायचं नाहीये. आणि मी तुम्हाला सांगते, तुम्ही तर म्हणत असाल चॅनल बंद करा, चॅनल बंद करा, चॅनल बंद करा. कसं असतं माहितीये, म्हणजे मी सांगतेय की काहीच होत नाहीये, कशालाही नाही मी चॅनल सुरू केलाय. मी तुमच्या भरोशावर केलाय ह्या टायमिंगला. म्हटलं बघूया तरी आता ह्या टायमिंगला तरी तुम्ही मला साथ देताय की नाही, ह्यासाठी सुरू केलंय. सो मित्र आणि मैत्रिणींनो, जर आवडतायत ना व्हिडिओ, तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कसं आहे माहितीये, मी लाईफस्टाईल, फॅशन, स्किन केअर, हेअर केअर, मेकअप, बिगनरसाठी हाऊल, मी खूप सारे कपडे बिपडे काय ना काहीतरी टाकतच असते. हे सगळं टाकते ना, ते सगळं बिगनर्स लोकांसाठी अफोर्डेबल सगळं आहे. हे सगळं मी टाकते आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की मी एवढी जर मेहनत घेते, तर तुम्ही मला सपोर्ट केलाच पाहिजे. आणि जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, व्हिडिओ कसा बनवायचा किंवा मी कसा बनवते, थंबनेल कसं एडिट करते, काही हवं असेल तुम्हाला नक्की सांगा. मी तुम्हाला नक्की मदत करायला तयार आहे. मी नक्की त्यावरती एक व्हिडिओ घेऊन येईन तुम्हाला लवकरात लवकर, की मी कसा व्हिडिओ शूट वगैरे करते त्यावरती. सो आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.